अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त हिंगोली शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची हुबेहूब वेशभूषा लहान बालकांनी साकारली असून यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांचे आयोजन डॉक्टर श्रीकांत पाटील, चंद्रवंशी लोकसभा संयोजक हिंगोली यांनी केले होते। शोभायात्रेनिमित्त संपूर्ण हिंगोली शहर भगवेमय झाले होते। तर या शोभायात्रेत प्रभू श्रीराम, प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची हुबेहूब वेशभूषा लहान बालकांनी साकारली होती आणि यावेळी ते अत्यंत आकर्षक दिसत होते। शोभायात्रेनिमित्त हिंगोली शहर विविध रंगीबेरंगी पताकांनी सजविण्यात आले होते। या शोभायात्रेत नागरिक, लहान मुले, भजनी मंडळातील बालक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जय जयकाराने संपूर्ण हिंगोली शहर दणाणून गेले। यावेळी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आजचा जो कार्यक्रम होता हा राम प्रतिष्ठापना जे उद्या अयोध्येमध्ये होणार आहे त्याची पूर्वसंध्या म्हणून आज संपूर्ण हिंगोली शहरामध्ये मोठं एक आयोजन करण्यात आलं। या आयोजनाच्या मध्ये आपल्याला एक मोठ्या प्रमाणावर भूमिका मांडण्यात आली की राम मंदिराचा जो उत्सव आहे तो आदरणीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विश्वात होतोय। त्याचंच एक रूप म्हणून आम्ही आज हिंगोली मध्ये सर्व राम भक्तांनी एक मोठी शोभायात्रा काढली। आज भजन संध्या आहे आणि संपूर्ण देशभर आणि आज संपूर्ण हिंगोलीमध्ये आज राममय आणि हिंदूमय वातावरण झालेलं आहे। प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, हिंगोली।